महायुती की महाविकास आघाडी, राज्यात कोणाची सत्ता येणार, कोणाला बहुमत मिळणार, राज्याच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार यावर सातत्याने चर्चा होत होती। पण 20 तारखेला राज्यातल्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विविध एक्झिट पोल्स समोर यायला लागलेत। मॅट्राइज, पोल डायरी, इलेक्टोरल एज आणि चाणक्य या संस्थांचे एक्झिट पोलमध्ये समोर आल्यानंतर आता आणखी देखील काही संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झालेत। दैनिक भास्कर, TV9 रिपोर्टर, लोकशाही रुद्र या 3 संस्थांच्या माध्यमातून राज्याच्या निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवण्यात आलेत। या तिन्ही एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागांपर्यंत यश मिळताना दिसते, कोणता पक्ष वरचढ ठरतोय तर कोणाला कमी जागा मिळतात, समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। दैनिक भास्कर रिपोर्ट्स या सर्वेनुसार मविया 135 ते 150 जागा घेऊन सरकार बनवत आहे, तर महायुतीला 125 ते 140 जागा मिळतात। दैनिक भास्करनुसार महाविकास आघाडीमध्ये 58 ते 60 जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरतोय, तर शरद पवारांना 50 ते 55 जागा मिळतात। ठाकरे गट मात्र 30 ते 35 जागांपर्यंत सीमित राहील असं दैनिक भास्कर सांगतो। दुसरीकडे महायुतीमध्ये 80 ते 90 जागा घेऊन भाजप पहिल्या नंबरचा पक्ष आहे, तर शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील। दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गट 15 ते 20 जागांवर सीमित राहील। एकंदरीत दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा फटका महायुतीला बसताना दिसतोय। अजित पवारांच्या कमी झालेल्या जागा महायुतीला सत्तेत येण्यापासून रोखतायत, असंच हा सर्वे पाहून म्हणावं लागतंय। लोकशाही रुद्र या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार महायुतीला 128 ते 142 तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळतील। या सर्वेनुसार कुठल्याच पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीये। लोकशाही रुद्र या सर्वेची पक्षावाईज आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपला 80 ते 85, शिंदे गटाला 30 ते 35 तर अजित पवार गटाला 18 ते 22 जागा मिळतात। लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा महायुतीला फटका बसताना दिसतोय। दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 48 ते 55 जागा जिंकून महाविकास आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर उद्धव ठाकरे गटाला 39 ते 43 जागा मिळतात। लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला 38 ते 42 जागा मिळतात। थोडक्यात सांगायचं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या घटलेल्या जागांचा फटका महाविकास आघाडीला बसताना दिसतोय। पण लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार किंगमेकर बनत आहेत 18 ते 23 जागा जिंकणारे अपक्ष। हा सर्वे जर खरा ठरला तर 1995 सारखी परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन महायुतीला किंवा महाविकास आघाडीला सरकार बनवावं लागणार आहे। TV9 रिपोर्टरच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळतात, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळतात। या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं काठावर सरकार बनेल, तर महायुतीला बहुमत मिळण्यापासून 5 ते 6 जागा कमी पडतील। या सर्वेनुसार 13 ते 23 जागा जिंकणारे अपक्ष किंगमेकर बनू शकतात। पक्षावाईज TV9 रिपोर्टरची आकडेवारी पाहायची झाल्यास भाजप महायुतीमध्ये 81 जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर शिंदे गटाला 25+ जागा मिळतात। TV9 रिपोर्टर सर्वेनुसार अजित पवार गट 23+ जागा मिळवत आहे। दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 55+ जागा घेऊन मवियामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर ठाकरे गटाला 44+ जागा मिळतात। TV9 रिपोर्टरच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला 42+ जागा मिळतील। थोडक्यात सांगायचं तर या सर्वेनुसार अपक्ष ज्याच्या बाजूने जातील त्याचं सरकार बनेल असं दिसतंय। या तिन्ही एक्झिट पोलचा जर विचार केला तर महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असं कोणत्याही एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये, तर मग महायुतीला 145 चा आकडा गाठणं अवघड असल्याचं या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येते। तर महाविकास आघाडीबद्दल सांगायचं तर दैनिक भास्कर आणि TV9च्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताना दिसत असलं तरी काठावर असल्याचं दिसून येते। तर मग राज्याच्या निकालात आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोणाची सत्ता येणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।